अत्यंत खोल अशा विषयाला वाचा फोडणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे याच्याकडे अत्यंत सामाजिक भान म्हणून आपण पाहायला पाहिजे. चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला बोलवण्याआधीच कौतुकाची एक महत्त्वाची थाप म्हणजे भारत सरकारने या चित्रपटाचा पूर्ण गाभा आणि विषय बघितल्यानंतर स्वच्छता भारत अभियानाचा लोगो वापरायला आपल्याला दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर असा पाठिंबा या चित्रपटाला दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचं जे श्रेय प्रथम जातं या चित्रपटाचे कथा, पटकथाकार तसंच संवाद लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अरविंद जनार्दन भोसले यांना. मी त्यांना सन्मानानं मंचावर आमंत्रित करते. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. अनेक वेगवेगळे आघात, त्याच्यानंतर अनेक प्रसंग, अनेक यश अपयश अशा सगळ्या फेऱ्यातून पुढे जात जात हा माणूस चार्टर्ड अकाउंटंट बनला. नुसता चार्टर्ड अकाउंटंट झालेला नाहीये, तर मेरिट लिस्टमध्ये ते आलेले आहेत. मग प्रथम बँकेमध्ये नोकरी आणि मग स्वतःची प्रॅक्टिस असा सगळा प्रवास सुरू होत असताना काहीतरी वेगळं करायचंय आणि त्या वेगळं करण्यामध्ये चित्रपटाविषयी एक वेगळ्या पद्धतीचं उत्सुकता किंवा एक काहीतरी चित्रपटामध्ये करावं असं त्यांना वाटायला लागलं. मूळ अभ्यासकच असल्यामुळे नुसता चित्रपट बनवायचा असं ठरवलं नाही, तर या चित्रपटामधलं संगीत आणि दिग्दर्शन कशा पद्धतीने असावा यासाठी त्यांनी त्याचं रितसर शिक्षणही घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर ॲडिक्शन वर्सेस अटॅचमेंट, मोबाईलचा अतिवापर यावर त्यांनी पहिला लघुपट तयार केला. त्यानंतर भावना, द स्टोरी ऑफ वर्किंग वुमन, निशाण, आय ओपनर अशा सामाजिक विषय हाताळणाऱ्या अनेक शॉर्ट फिल्म्स म्हणजे लघुपट त्यांनी तयार केलेले आहेत. या लघुपटांना 48 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. लहरा तिरंगा, कचरा बोलतोय यासारख्या सामाजिक ही गाणी त्यांनी शब्दबद्ध केलेली आहेत. आणि त्यातूनच निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संवाद लेखक अशी दमदार एंट्री रोडबर्ड मोशन पिक्चर्स या निर्मिती संस्था त्यांनी तयार करून अवकारिका हा चित्रपट आपल्यापर्यंत आणलेला आहे. सर, मनपूर्वक तुमचं अभिनंदन करते, मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते. आणि अशा पद्धतीचा चित्रपट करण्यासाठी सुद्धा माणूस अतिशय संवेदनशील लागतो. तर या निमित्तानं आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. नमस्कार. आलेले सर्व पत्रकार बांधव, सगळी माझी टीम, माझे कुटुंबातले व्यक्ती, माझे मित्रपरिवार, इथे असलेले आदरणीय आमचे सीए क्षेत्रातील मान्यवर माधव जाधव सर, वैभव मोदी, पीसीएमसीचे चेअरमॅन, आमचे प्रोड्युसर आहेत इथे अरुण जाधव सर, भारत टिळेकर सर, सगळं क्रू मेंबर इथं, टेक्निकल टीम, मी सगळ्यांचं स्वागत करतो. आता एक चेहरा दिसतो, संतोष प्रजापती, आमचे पार्टनर पण इथे आहेत, सीए संतोष प्रजापती. एकंदरीत सिनेमा हा विषय का आलो सिनेमामध्ये, का मला असं वाटतं की काही गोष्टी मांडणं फार गरजेचं आहे. आणि काय असं बेसिक काय नाही, सीए इट्सएल्फ स्ट्रगलच असतं, कारण बऱ्याच गोष्टी त्यातनं जावंच लागतं, अभ्यास करावाच लागतं, फेलियर येतं, स्ट्रगल येतं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खरं म्हणजे आम्ही यूज टू झालेलो आहे. आणि आम्हाला असं वाटतं की एक काहीतरी मांडणं म्हणजे नुसतं मांडून आपलं नाव येतं म्हणून असं नाहीये, की ते मांडताना पोचलं पाहिजे, त्याचा इम्पॅक्ट पुढे दिसला पाहिजे. त्यामुळं अवकारिका हा चित्रपट तयार करण्याचा आम्ही विचार केला. ऍक्च्युली 5 वर्ष जरा अभ्यास केला. खरं तर हा विचार एक सफाई कामगार याला बघूनच आलेला आहे. विषय असा होता की जो डोंगर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार झालेले आहेत, हे डोंगर आपल्याला दिसत असतील, पण एक महत्वाची गोष्ट अशी की जो कचरा त्या डोंगरापर्यंत जात नाही. आपण डोंगराच्या आजूबाजूला गेलो तर आपल्याला वास येतो,
आणि तोच कचरा जर डोंगरापर्यंत जात नाही आणि तो आपल्या अवतीभोवती आहे, आपल्याला लक्ष देत नाहीये, रस्त्यावर आहे, कुठे घराघरात आहे, आजूबाजूला पडलेला आहे, तो डोंगरापर्यंत गेलेला नाही. अवकाळी काय म्हणजे काय, इट्स अ ट्रॅव्हलिंग. एखाद्या कचऱ्याचं ट्रॅव्हलिंग त्या डोंगरापर्यंत झालं पाहिजे. डोंगरापर्यंत गेल्यानंतर त्याची विल्हेवाट करू शकतो, कारण आपल्याला दिसतंय समोर असंच आहे, त्याला काय करायचं आहे आपण ठरवू शकतो. तो डोंगर अवतीभोवती आपल्या आहे आणि तो आपल्या मातीत मिसळायला लागलाय. मातीत मिसळायला लागलाय, आता तो आपल्या जेवणात यायला लागलाय, आपल्या पाण्यात यायला लागलाय. त्याच्यामुळं जो प्रकार आता वाढू शकतो, जो आपण म्हणतो ना की आपण हायजीन, याचा इम्पॉर्टंट विषय, आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट व्हायला लागलाय आणि तो फ्युचरमध्ये खूप जास्त पण येऊ शकतो. ज्या नद्या होत्या, ज्या नद्या लिटरली त्या नद्यामध्ये पोरं पोहत होती, आज उन्हाळ्यात बघा दिसणार नाही पोरं तुम्हाला तिथं, कुठे कुठे पाय ठेवसं नाही वाटतंय. म्हणजे हे सांगतो म्हणजे खूप संस्था या सगळ्या गोष्टी बोलून गेलेल्या आहेत. खूप लोक काम करतात, खूप जीवपट काम करतात, लोक खूप सिरियसली काम करतात. पण मला असं वाटतं की जनजागृती करण्यासाठी बेस्ट काय होऊ शकतं, आणि बेस्ट दॅट इज अ फिल्म. त्यावेळेस परिपूर्ण या गोष्टीचा पूर्ण विचार केला, अभ्यास केला आणि त्यात असं स्वरूप आणलं की सिनेमा बनला पाहिजे. आणि त्यात महत्वाची साथ भेटली मला टीमची, आणि मला वाटतं श्रेयस देशपांडे वन ऑफ दिस व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन फॉर मी. कारण जेव्हा गाणी बनली, पहिलं गाणं जे लेहरंगा तिरंगा जे बालमजूर या विषयावर होतं, आणि त्यानंतर कचरा स्वच्छता या विषयावर जेव्हा आपण विचार केले की आता आपल्याला हे बनवायचंय, जेव्हा पहिलं जे गाणं श्रेयसने जेव्हा कंपोज केलं ते सफाई कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित गाणं होतं. तिथून जी वाटचाल सुरू झाली, जणू काही ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आम्हाला लाभला. कारण संतांची भूमी आहे, शिवरायांची भूमी आहे. या भूमीतनं एक संस्कार आणि एक जनजागृती ही पूर्ण जगाला जाणार आहे. आणि मला असं वाटतं की चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे आमची ही फार मोठी जबाबदारी, आमच्या मागे इन्स्टिट्यूटचं नाव लागलेलं आहे. त्यामुळे कुठेही त्याला बट्ट न लागता, कुठेही कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी न होता, कोणताही लोकांच्या मनात द्वेष निर्माण होता, एक सखळ, निर्मळ आणि सोजळ असा एक सिनेमा अवकारिका हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या चित्रपटगृहामध्ये येतोय. हे तुम्ही 1 ऑगस्ट रोजी सगळ्या चित्रपटगृहात बघा. कोणी याआधी सिनेमा बघितला नसेल, कधी थिएटरमध्ये गेला नसेल, हा सिनेमा इतका अत्यंत महत्वाचा आहे, कारण हा वर्तमान काळ आणि फ्युचरसाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रत्येक शाळेत, प्रत्येक जनरेशनला दाखवण्याची गरज आहे. कारण आत्ता निसर्गाची निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचायला लागली आहे. आपण म्हणतो ना की कॅलॅमिटी येतात, बरंच काय, घर स्वच्छ आहे आपलं, पण बाहेर काय, कोणाला बोलणार कोणाला, सगळी जनता आहे. कोण नीट वागत नसेल तर काय नाही बोलू शकत, सगळी जबाबदारी आहे, कायदे कानून सगळे, पण नाही आपण सगळ्यांना सांगू शकत. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पाडू शकतो तो एक सिनेमा आहे, तो ट्रेंड करत असतो. या सिनेमाचे 3 गाणे, जे एक गाणे जे कैलास खेर सरांनी गायलेले, ऍक्च्युली हे गाणं हिंदीमध्ये, हे गाणं अख्खा भारताला आपल्या महाराष्ट्रातून एक गिफ्ट आहे. दुसरं गाणं जे कारे बाबा, जे सुनिधी चव्हाण मॅडमनी गायलेले, अत्यंत भावनिक गाणं, खूप चांगलं गाणं आहे. त्यानंतर तिसरं जे गाणं रिलीज होतंय, मला आवडेल संबोधण्यापूर्वी मला वाटतं की जे स्वच्छता कर्मचारी यांच्या जीवनावर आधारित गाणं आहे. मी तुम्हाला बोल ऐकवतो फक्त. पहिला, जे स्वच्छता दूत आहेत ते वर्षानुवर्ष काम करतात, ते धरती माताची सेवा करतात, ते त्यांच्यावर आधारित एक हे गीत आहे. त्याचे बोल असे आहेत, कचऱ्याची साथ जीवा मळकट हात, कचऱ्याची साथ जीवा मळकट हात, जुनं झालं सारं काही नकोही घरात. आपण काय करतो, आपलं घर स्वच्छ बाहेर फेकलं कुठं का पडा ते, ओल्या सुक्या उकिरड्यात जाती दिन रात, ढिगाऱ्यात शोधती नशिबाची कात. धन्यवाद. कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो 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 हो, एवढी काय गिरणीवाणी फडाफडा 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 फडकायला लागली? अरे बाबा, ओल्या
स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण, मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण. आणि म्हणून तर म्हणते काय कचरा नको ग बाई, मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, हिला स्वच्छता पाहिजे ग बाई. अगं हो हो हो, अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेचं भूत घुसलं कस काय? अरे बाबा, काल मी मोबाईलवर एक मराठी चित्रपटाचा टीजर बघितला. टीजर? आणि कोणत्या पिक्चरचा? अवकारिका. अवकारिका म्हणजे काय ग? बघ जरा विचार कर. मंडळी तुम्ही बी जरा विचार करा. आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय, तो म्हणजे अवकारिका. अगं सगळं खरंय, पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय? अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. कचरा कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका म्हणतात. अरे वा वा वा, आईला मला तरी माहितच नव्हतं. म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय. पण बरं का शाहीर, आज तुम्ही चक्क शायरी सोडून भारूड गायलो आणि ते बी झक्कास झालं बघा. अरे बाबा, हे भारूड नव्हतं, हे सर्व सुजाण नागरिकांच्या मनातलं गारूड होतं. चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते. चला की. राम राम दादू. राम राम सदू. दादू लय दिवसांनी भेटला राव, पण बरं झालं भेटला. चल मी पिक्चर बघायला चाललोय, येतोय का? पिक्चर? कुठला पिक्चर? अवकारिका. अवकारिका? साऊथ आहे काय? अरे नाही रे बाबा, मराठीच आहे. ज्या मराठी पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग दिलंय. काय सांगतो? आणि मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे अवकारिका. काय सांगतोस? अरे बाबा, सुनीती चौहान, कैलाश खेर, ज्ञानेश्वर मेश्राम यासारख्या चांगल्या गायकांनी या चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत. क्या बात है. अरे तुला सांगतो, सुनीती चौहान यांच्या आवाजात का रे बाबा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. अरे वडिलांचं आणि मुलीचं नातं काय असतं हे सांगणारं गाणं ऐकलं की मन भरून आल्याशिवाय राहत नाही बाबा. हे कचरावाल्या, अरे हो ना बाजूला, माझ्या अंगावर उडतंय दिसतंय का नाही तुला? आयला कचरा करणार तुम्ही आणि मला म्हणताय वय कचरावाल्या. आता काय केलंस तू? अरे त्याला अक्कल पाहिजे ना, माझ्या अंगावर कचरा उडतोय दिसत नाही त्याला? अरे बाबा, आपण केलेली घाण हे लोक साफ करतात, स्वतःच्या कपड्याचा विचार न करता. अरे आपल्या घरातल्या कचऱ्याचा वास आपल्याला सहन होत नाही आणि हे लोक संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा वास सहन करतात, संपूर्ण शहर साफ ठेवतात. आपल्यामध्ये आणि रोगराईमध्ये हे लोक योद्धा म्हणून उभे आहेत. आणि याच समाजातल्या खऱ्या हिरोंची कथा म्हणजेच अवकारिका सिनेमा. अरे यार, सॉरी यार सदू, माझं चुकलंच. मी आत्ता जाऊन त्यांची माफी मागतो. आता आपल्याला पिक्चरला जायला उशीर होतोय, चल लवकर. नाही नाही, मला नाही पिक्चर बघायचा आता. का रे? अरे आत्ताच म्हणत होता ना माफी मागतो त्यांची. आता हा पिक्चर बघायला मी एकटा जाणार नाही, तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पिक्चर बघायला जाणार आणि समाजातल्या या खऱ्या हिरोंना कडकडीत सलाम देणार. म्हणजेच अवकारिका सिनेमा सर्वांना पाहायला सांगणार. कारण मराठी माणसाने एकदा ठरवलं ना तर तो जिद्दीला पेटल्याशिवाय राहत नाही. तेव्हा मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या जवळपासच्या थिएटर मध्ये 1 ऑगस्ट पासून अवकारिका पाहायला विसरू नका. मित्रा, आता कसं माझ्या मनातलं बोललास. तेव्हा मंडळी लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका चित्रपट अवकारिका. तर मंडळी, अवकारिका नावाचा चित्रपट सीए अरविंद भोसले 1 ऑगस्ट रोजी घेऊन येत आहेत. यामध्ये सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारी आणि मनोरंजनातून आपल्याला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारी आगळी वेगळी कथा पाहायला मिळणार. पण प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. अहो, रेड बर्ड मोशन पिक्चर्स अँड म्युझिकचा सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपट येत्या 1 ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. स्वच्छता
आणि सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारा अवकारिका हा सिनेमा 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय. चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी चित्रपट नक्की पहा. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी येतोय. हा चित्रपट महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली छाप नक्की सोडेल. अहो, श्रेयस देशपांडे यांचे म्युझिक आणि कैलाश खेर, सुनीती चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजातील गाणी आपल्या काळजाला भिडतात. असा अवकारिका 1 ऑगस्ट पासून सर्वांनी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. अवकारिका हा केवळ सिनेमा नसून ती एक चळवळ आहे, जी आपल्याला निसर्ग व स्वच्छतेबद्दल जागरूक करून त्याची जबाबदारी घ्यायला भाग पाडेल. हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन तर करेलच, पण त्याचबरोबर लोकांना जागरूक करून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करेल. त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पाहावा. चेल्या, आता तुझ्या आवाजात होऊन जाऊ दे काहीतरी. फुगडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाई फुगडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. स्वच्छतेचं महत्व पटवून देणारा, सफाई कामगारांची तळमळ सांगणारा, अरविंद भोसलेच्या पिक्चरला करते सारे वावा, त्याचं नाव अवकारिका. बाई फुगडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाई फुगडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाकी काही नको अहो, हवी तुमची दाद, ध्येय समाजासाठी जबाबदारीची साध. ध्यानात ठेवा 1 ऑगस्ट घालू नका मोका, त्याचं नाव अवकारिका. बाई फुगडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाई फुगडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. बाई फुगडी फू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग, मी आणि तू. शारदाई क्रिएशन्स पुणे, अभिजित पवार आणि त्यांचे सहकलाकार कृष्णप्रकाश. अत्यंत धाडसी आणि स्फूर्ती देणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. 1998च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे ते अधिकारी आहेत. देशातील पहिले अल्ट्रा मॅरेथॉन रनर म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. पहिले आयर्नमॅन, अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय पोलीस अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे आपण पाहतो. तरुणांना एक कायम ऊर्जा आणि शक्ती स्त्रोत देणारे कृष्णप्रकाश आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत. वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी सिनेमा बघण्याव्यतिरिक्त या प्रकरणातलं मला काही काडीचं ज्ञान नव्हतं. भोसले सरांची एक काम करत असताना वेगवेगळ्या विषयावरती आमची चर्चा व्हायची नेहमी. ते त्यांच्या कलेबद्दल अतिशय जागरूक होते आणि सातत्यानं काही नाही काहीतरी लिहिणं, काहीतरी सामाजिक काम करणं, गाणी लिहिणं, ती ऐकवणं, हे सतत आमच्या कामाच्या निमित्तानं चालू असायचं. आमचं ऑफिस जिथे आहे त्या ऑफिसला जाणारा रस्ता एका कचरा डेपोमधनं जातो आणि दररोज ऑफिसला जाताना आम्ही ते नेहमी बघत असतो. येणारा वास, तो कचऱ्याचा ढीग, ओसंबून वाहणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या आणि सफाई कामगार, हा रोजचा आमचा विषय ताजा असायचा. आणि एके दिवशी भोसले सरांनी, तेही त्याच रूटमध्ये मधनं येत असायचे, थोडंसं लांबून यायचे, आणि एकंदरीत त्यांनी एक विषय मांडला की अरे हा रोजच आपण बघतो, या विषयावरती आपण काहीतरी करायला हवं. आणि त्या अनुषंगाने मग ह्या चित्रपटाचं प्रारूप समोर आलं. हे करत असताना अगदी डोक्यात नव्हतं की एवढा कमर्शियलाइज बेसिसवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही फिल्म तयार होईल. पण करत असताना हुरूप वाढत गेला, नवीन नवीन पाठिंबा मिळत गेला. आणि खरं सांगायचं म्हणजे हा चित्रपट तयार करत असताना एकही अडथळा आला नाही. सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होत गेल्या. म्हणजे कुठे परवानगी असू द्या, निसर्गाने कुठे आपल्याला धोका केला नाही. आणि हे जे शूटिंग झालेलं आहे सगळं रिअल लोकेशनवरती, कुठेही आपण स्टुडिओचा आधार घेतलेला नाही, VFXचा आधार घेतलेला नाही. आणि सगळ्या टीमने अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे. मी जरी निर्माता असलो तरी एक्झिक्युशन टीम आमची अतिशय एफिशियंट आहे. म्हणजे कधीही आम्हाला त्यांनी तोशीच लागू दिली नाही की हे अडलेलं आहे काम. सगळ्या गोष्टी अगदी तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे.
खरं तर या सिनेमाचा उद्देश आहे एक सामाजिक जागृती तयार करणं. केवळ स्वच्छता कामगारांचं दुखणं मांडणं हा विषय नाहीये, तो तर एक महत्त्वाचा विषय आहेच आहे, पण एक समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी स्वच्छतेबाबत हा एक उद्देश होता. आणि भोसले सरांनी जो विषय मांडला तर आम्ही ठरवलं की ठीक आहे करूयात चित्रपट, आणि या प्रकारे हा चित्रपट इथपर्यंत येऊन पोचलेला आहे. या चित्रपटाची दखल आपल्या सर्वेक्षण स्वच्छता अभियान म्हणजे नॅशनल अभियानाने सुद्धा त्यांचा लोगो वापरायला आपल्याला परवानगी दिलेली आहे. सुरुवातीला भोसले सरांनी तो सांगितलेच आहे. तसंच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी यामध्ये मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून ते अनेक उपक्रमही राबवणार आहेत, जेणेकरून एक स्वच्छतेबद्दल अभियान जागृत होईल. तर हा सिनेमा 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यावा, त्याचा प्रसार करावा आणि एक प्रचार माध्यम म्हणून आपली एक मोठी जबाबदारी आहे. तर आमची एक अपेक्षा तुमच्याकडनं साधी आहे की याचा प्रसार अधिकाधिक करून एक राष्ट्रीय कार्य करण्यास एक तुमचा हातभार लागावा, अशीच एक आमच्या टीमच्या वतीनं विनंती करा. धन्यवाद. परसरत्न तांदळे यांनी दिलेला आहे, तर त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. संकलन अथर्व मुळे, कला दिग्दर्शक शैलेश रणदिवे, सहाय्यक दिग्दर्शक रहमान पठाण यांनाही मी इथे आमंत्रित करते. कार्यकारी निर्माता चेतन परदेसी आणि संगीत दिलेले श्रेयस देशपांडे. अवकारिका या संपूर्ण चित्रपटाचा हा सोल म्हणजे आत्मा, म्हणजे इथेपासून ते तिथेपर्यंत असलेले सगळे कलाकार, या सगळ्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. कुणाला छोटी, कुणाला मोठी, कुणाला अर्धी, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लांबी रुंदीच्या या भूमिका, पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचा गर्व न बाळगंत पोचला पाहिजे. एक आपण छान छायाचित्र घेऊया, थोडस जवळ. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक वेगळी छाप किंवा एक थरार किंवा एक आदरानं पाहण्याचं एक खूप मोठं नाव म्हणजे कृष्णप्रकाश सर. मी त्यांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. शब्दात सर्व काही प्रतिध्वनित होतो. त्याच्या पाठीमागचं जेनेसिस, कसा अवकारिका ची संकल्पना त्यांच्या मनात आली, आणि कसा त्याने चर्चा करून याला चालना दिली, हे तर अत्यंत महत्वाचं आहेच. पण असे मुद्दे घेऊन प्रोडक्शन, डायरेक्शन आणि फिल्म निर्माण करणे हे अत्यंत अवघड गोष्ट असते. कॉज आहे याच्या पाठीमागे, उद्देश्य आहे, सोद्देश्य आहे. मुंशी प्रेमचंदने 1937 साली असं सांगितले होते कि साहित्य का सच्चा रहनुमा वो नहीं होता जो भीड़ के आगे खड़ा होकर भीड़ की आवाज में आवाज मिलाता है, बल्कि साहित्य का सच्चा रहनुमा वो होता है जो बिखरी हुई भीड़ को जुलूस बनाने में मदद करता है, उसको रास्ता दिखाता है मशाल बनकर, और तब तक जलता रहता है जब तक आखिरी व्यक्ति को रास्ता ना दिख जाए. दृष्टिगत वो
साहित्य की सेवा के लिए अपना सब कुछ न्यौछावर करने को तैयार रहता है। अवकारिका के जितने भी प्रोड्यूसर, डायरेक्टर, गायक और दिग्दर्शक, म्यूजिक डायरेक्टर, इस तमाम लोगों का उद्देश्य एक ही रहा। जो साहित्यिक विधा का, मंच का, जो प्रक्षेपण का जो क्षेत्र है, उसमें साहित्य की सच्ची सेवा करना, समाज का प्रतिबिंब बनना। आचार्य रामचंद्र शुक्ल यांनी म्हटलेले आहे की साहित्य समाजाचा प्रतिबिंब असतो। सद्यस्थितीत समाजाचे प्रतिबिंब कुठेही दाखवलं जात नाही, आणि जिथे दाखवले जातात तिथे बघण्यासाठी लोक जात नाही। सामाजिक जे काही समस्या आहे, राष्ट्राची, प्रशासनाची जे काही समस्या आहेत, त्याच्यासाठी लोकांना जागरूक करणे हा प्रत्येक साहित्यकार, प्रत्येक फिल्मकार, प्रत्येक दिग्दर्शकाचा आद्य कर्तव्य आहे। आणि हा कर्तव्य या चित्रपटाच्या माध्यमाने पेलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, असं माझं मत आहे। कालच आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी, केंद्रीय सड़क आणि परिवहन मंत्री ने ऐसा म्हटलेले होते कि भारत में इतना कचरा पैदा हो रहा है कि अगर उससे हम डीजल, बायो सीएनजी, बायोफ्यूल और बिजली बनाते हैं तो हम पूरे देश की ऊर्जा की खपत को पूरा कर सकते हैं। उन्होंने उदाहरण भी दिया, त्याने दृष्टांत पण दिले की मुंबई और दिल्ली मध्ये कचऱ्याचे बायो सीएनजी संयंत्र चालू आहे। पुणे आणि नागपूरमध्ये सीवेज से मिथेन गॅस आणि बायोफ्यूल उत्पादन चालू आहे। हायवे निर्माण मध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग चालू आहे। नागपूर मध्ये नगर निगम मध्ये बायो सीएनजी ची बस चालू आहे। माने कचरा बिनणारा, कचरा उचलणारा किंवा कचरा घेऊन जाणारा माणूस हा समाजासाठी, केवळ ह्या राष्ट्रासाठी केवढा मोठा योगदान देतो आहे, हा समजण्याची गरज आहे। कालाची गरज आहे की आम्हाला हे सर्व गोष्टी समजली पाहिजे। एकेकाळी महाप्राण श्रीकांत त्रिपाठी निरालाने त्यांच्या कवितेत पत्थर तोडणारी महिलाचा महत्व लिहिला होता कि वह तोड़ती पत्थर, देखा उसे मैंने इलाहाबाद के पथ पर, वह तोड़ती पत्थर, देखा मुझे उस दृष्टि से जो मार खा रोई नहीं, सजा सहज सिदार, सुनी मैंने वह नहीं जो सुनी थी झंकार, वीणा की झंकार। उन्होंने आगे कहा कि श्याम तन भर बंधा यवन नत नयन, प्रिय कर्म रत्मन, वह तोड़ती पत्थर। यामध्ये निरालाने इलाहाबाद चे सड़कवर तपती धूप मध्ये पत्थर तोडणारी एक मजदूर महिलाचे चित्रण केलेले आहे। कवी महिलेचे श्रम, त्याची सहनशीलता, आत्मसन्मान हे बघून अत्यंत प्रभावित झालेले होते। या ती जे महिला होती ते त्याचे छाया नव्हता, अत्यंत ऊन होता, लू होती, आणि त्या बीच मध्ये त्याच्या कार्यामध्ये ते लीन होत्या। हे शक्य आहे जेव्हा त्याच्यामध्ये आत्मसन्मान असेल। त्यामुळे प्रत्येक कचरा उचलणारा व्यक्ती या समाजामध्ये मोठा योगदान देतो आहे। महात्मा गांधी तर असा सांगत होते की मॅन्युअल लेबर केल्याशिवाय, हाताचे काम केल्याशिवाय जर आपण जेवण घेतो तर पाप करतो। तर जे हाताचे काम करतात त्यांना महत्व देणे
त्यांची माणुसकी पहचान ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. ह्या फिल्मच्या माध्यमाने पुन्हा एक कवितेच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो कि हम नए छोटे लोग चाहे तो अनदेखे बीत जाए, हम नए छोटे लोग चाहे तो अनदेखे बीत जाए, कोई तो चिन्हेगा कि हमारे होठों पे गीत थे, कोई तो देखेगा कि हमारी मुट्ठी में गुलमोहर के फूल थे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे की यामध्ये फिल्म निर्माते, फिल्म मध्ये कार्य करणारे लोक, फिल्मचे म्युझिक बनवणारे लोक, सर्व माझे पिंपरी चिंचवडचे लोक जास्त संख्यामध्ये आहेत. ते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की एवढं चांगलं उद्देशासाठी तुम्ही लोक काम केलेले आहात. किती पैसे मिळाले, काय फायदा होणार हे वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही एक चांगला सौद्देश्य गोष्टीसाठी तुम्ही काम केलेले आहात आणि याच्या आनंदाचा आणि समाधानाचा तुम्हाला एक फल जरूर मिळणार आहे, अवश्य मिळणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. तुम्ही मध्यभागी उभे राहा. आपण एक छान छायाचित्र आपण घेत आहोत. सगळ्यांना नमस्कार. एवढं पेशंटली तुम्ही थांबलात आतापर्यंत आणि कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत एकदम पेशंटली राहिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. हा सिनेमा आपण जे इतर सिनेमे करतो त्यासारखा नाहीये, तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल. अरविंद सरांचं जे बेसिक इंटेन्शन होतं त्यावरती हे सगळं पुढं हे जग निर्माण झालेलं आहे आणि त्यांचा थॉट, त्यांचं इंटेन्शन इतकं निखळ होतं की त्यांना कचरा आणि कचऱ्यावरची समस्या आणि कचरा कामगार ह्यांच्याबद्दल काहीतरी ठामपणे बोलायचंच होतं. आणि जसं प्रत्येक जण सुरुवात करतो तसं सुरुवातीला जी ऊर्जा असते ती असं मला अरविंद सरांमध्ये कुठेतरी जाणवली मी सुरुवात करत असतानाची. आणि मला असं वाटतं की सगळ्यात सिंपल जी गोष्ट असते ती सगळ्यात ऍब्सोल्यूट असते. म्हणजे आपण खूप कॉम्प्लेक्स सिनेमे बघतो, खूप कॉम्प्लेक्स गोष्टींच्या मध्ये हात घालतो, पण साधी गोष्ट जी आहे ती कुठेतरी इतकी महत्वाची असते आणि तीच पाठीमागे राहते. म्हणजे आपण स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा असंच करतो की आपण उद्या साफ करू ना, की जे आहे इझिली अवेलेबल ते ग्रांटेड होतं आणि मग त्याचा एक डोंगर साचतो कचऱ्याचा आणि मग आता त्याला बेसिक पासून त्याच्या रूट कॉज पर्यंत जाऊन ती रेक्टिफाय करायची वेळ येते. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाची नाही तर जगात ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आता ती पाळी आली आपण की त्या बेसिक आपल्या घरातला हाताला सुद्धा सवय लावायची, ओला सुका करायची. आपण असं म्हणतो आम्ही करतोच, पण ती बऱ्याचदा होत नाही आणि ती तिथून सगळी सुरुवात होते. आणि इतक्या महत्वाच्या विषयाला इतक्या थेट आणि सरळ भाषेत मांडायचा प्रयत्न केलाय सरांनी. आणि मला ज्यावेळेला विचारणा केली मला एकही कारण वाटलं नाही त्यांना करायचं, उलट असं वाटलं की माझी जबाबदारी आहे की असा विषय आणि ही समस्या आणि ह्याच्याबद्दल भाष्य करणारी एक निखळ कलाकृती त्याचा मी भाग व्हावं. आणि अत्यंत जेन्युअनली, अत्यंत प्रामाणिकपणे अख्ख्या टीमनी ह्याच्यावर कष्ट केलेत आणि तेच आता दिसत आहेत. अत्यंत जेन्युअनली सगळ्यांनी तिथं आपला जीव ओतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि फिल्म तितकीच थेट आहे जितकं थेट हे भारूड आपण बघितलं किंवा लोक कला ज्या आपल्या जितक्या थेट असतात तितकी थेट आहे आणि असं काही करायला मिळत नाही. आणि असं महत्वाचंही काय फार नसतं ते म्हणण्यासारखं बऱ्याचदा. सो मला असं वाटतं की ह्याचा गाभा जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि ह्याचं इंटेन्शन आहे ते फार प्युअर आहे. आणि त्याच महत्वाच्या फिल्मला तुम्ही तुमच्याद्वारे ती पुढं सगळीकडं त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच माझी विनंती आहे. आणि मी एक याचा छोटासा भाग आहे आणि मी माझा मनापासून प्रयत्न केलेला आहे. तर आता ती इथून पुढे तुमच्यावर सोपवतो. थँक्यू सो मच. सगळ्यांचं बोलून झालेलं आहे. मी एवढंच सांगेन की या पिक्चरचं जे काही इंटेन्शन आहे ते खूप क्लिअर आहे. समाजासाठी जर काही करायचं असेल, मी ऍक्च्युली जॉईन व्हायचं रिझन तेच होतं. मी जेव्हा हे बघितलं त्यावेळेस पिक्चरमध्ये एक वेगळं अटॅचमेंट होतं किंवा जेवढं मी काही बघितलं त्यावेळेस
त्याच्यामध्ये ते मनाला कुठेतरी टच करून गेलं आणि त्यामुळे मी यांना कनेक्ट झालो. आणि मी तसंही खूप लेट कनेक्ट झालो, पण इंटेन्शन क्लिअर होतं. समाजासाठी काहीतरी आपण देणे आहोत, तो भाग मी कन्सिडर करून इथं जॉईन झालो. आणि मुलांनी बघण्यासारखा हा सगळ्यात महत्त्वाचा, मी प्रत्येक वेळेस तेच सांगतोय, पण लहान मुलांनी बघण्यासारखा पिक्चर, जो चेंज आपल्याला हवा आहे तिथून मिळेल आपल्याला. तर प्रत्येकाने, म्हणजे तुम्ही लोकांनी जर तो पोचवला लोकांपर्यंत, त्याचं सक्सेस तुमच्या मार्फत मिळेल. त्यासाठीच प्रयत्न तुमच्याकडून अपेक्षित आहेत. थँक्यू. चार्टर्ड अकाउंटंट आणि मी थोडंसं 2 मिनिटं घेईन. ॲक्च्युली कोणता सिनेमा बनवत असताना त्याला फायनान्स फार महत्त्वाचा असतो. हा सिनेमा पूर्ण टप्प्याटप्प्याने पुढे पुढे सरकत गेलेला आहे आणि जो महत्त्वाचा सिनेमा सगळा तयार होत असताना वगैरे अक्षरशः मित्रांनी सगळ्यांनी इथं सपोर्ट केलेला आहे सिनेमाचा विषय घेऊन. या सिनेमाला सगळी अशी लोक दिसतील तुम्हाला, सगळे कनेक्टेड आहेत. एकही असा वाटणार नाही की हा कुठेतरी हवा कमर्शियल आले पैसे कमवण्यासाठी. आणि त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा अरुण सर 20 वर्षापूर्वी मी आणि अरुण सर एकाच कंपनीत कामाला होतो. ते इंजिनियर, त्यांना भरपूर त्यातलं ज्ञान आहे. मी अकाउंटंट होतो आणि 20 वर्षानंतर आम्ही भेटलो. सिनेमा मी खूप जणांकडे गेलो, ह्या सगळ्या गोष्टी फायनान्सच्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे, पण ऍक्च्युअल जी घटना आहे, जी गोष्ट आहे, मला वाटतं शेअर करावी. चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला फार वेळ लागतो, पण जेव्हा एकाच मीटिंग मध्ये मला सरांनी म्हटलं की काही नाहीये, त्यांनी फक्त प्रेझेंटेशन बघितलं काय आणि त्यांना कनेक्ट झालं, बिंदास, काही हरकत नाही, मी पूर्णपणे तुझ्या साथीला आहे, मदतीला आहे, मागे उभं राहणार आहे. आणि अरुण सर जेव्हा मागे उभे राहिले, काय ना, भिवू नकोस मी पाठीशी आहे, सगळीकडे स्वामी ज्ञानेश्वर माऊली असेच मागे उभे राहिले, आपण त्यात मधले आपण एक चांगलं काम करतोय परमेश्वरी. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच असं लाभला आम्हाला, म्हणजे एक चांगला माणूस आणि चांगलं सगळं. 1 मिनिट मी सरांना देतो. महादेव जाधव साहेब, चार्टर्ड अकाउंटंट, अधिक डॉक्टर, कुलसचिव सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि ICAI चा जो अभ्यास मंडळ आहे त्याच्यावर ते काम करतात आणि भारतातल्या अनेक महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. असं एक खूप मोठं आधारस्तंभ असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आज ते आपल्याला भेटत आहेत. सर. जननी जन्मभूमीशी स्वर्गदेपी गरी अशी, ज्या जन्मभूमीने मला जन्म दिला, ज्या जन्मभूमीने मला लहानाचं मोठं केलं, त्या जन्मभूमीचं मी काहीतरी देणं लागतोय, या देण्याच्या भावनेने ही केलेली प्रतिमा, ही केलेली निर्मिती. आमच्या CA फॅटर्निटीमध्ये भारतात 4,50,000 चार्टर्ड अकाउंटंट आहेत, 10 लाख विद्यार्थी आहेत. अशी ICAI अशी ही भारतातली जगातली एकमेव सर्वोच्च मोठी बॉडी आहे की ज्याचे 10 लाख विद्यार्थी आहेत आणि 4.5 लाख शिक्षक आहेत. आम्ही बऱ्याच विद्यापीठात जाताना सांगतो, आमचं विद्यापीठ सर्वात मोठं, जगातील सर्वात 1 नंबरचं आमचं विद्यापीठ. आमच्या शिक्षकांची संख्या 4,50,000, आमच्या विद्यार्थ्यांची संख्या 10 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त. अशा संस्थेचे आम्ही दोघंही सभासद, शिक्षक. ते भेटल्यानंतर मी थोडा सामाजिक विचारसरणीचा, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा विश्वस्त. आम्ही सुद्धा शौचालयाचा, म्हणजे पुणे विद्यापीठात असताना मुलांना हात धुण्याचा प्रकार करायचो. साबणाने दररोज हात धुवा, शीला गेल्या परत आल्यानंतर. अदरवाईज ते मराठीच्या भाषेत अण्णा हजारे, बाळासाहेब भारदे आम्ही सांगायचो नाही, ते कडी साबणाचा हात धुतला नाही ना आज कणभर तरी जाणार पोटात, इतकं आम्ही या पद्धतीनं बोलायचो. आणि ती फॅक्ट आहे. आम्ही घर तिथं शौचालय अशी स्कीम केली. काळदरी म्हणून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे, 322 का 323 घरं आहेत. तर त्या प्रत्येक घरामध्ये शौचालय महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने कधी केलंय? 2008 साली. आजची घटना नव्हे. म्हणजे या पद्धतीनं असं काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आहे. परंतु भोसले साहेब भेटल्यानंतर मला असं वाटलं की हा जर माणूस CA, पण हे मात्र नक्की हा चित्रपट निर्मिती केवळ CA असल्यामुळे हे करू शकले. आणि CAचं प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्यक्षात आणणारा 4.5 लाखापैकी क्वचित आहेत. आम्ही व्यवसाय नाही करू शकत चांगला, आम्ही व्यवसायाला मार्गदर्शन चांगलं करू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. हा पहिला माणूस आहे पुण्यातील की जो स्वतः उभं राहिला, स्वतः करतोय. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आले पाहिजे. तर माझी जबाबदारी आली की आपण गेलं पाहिजे. माऊली आज पुण्याला येते. माऊलीचं एक दृष्टांत सांगताना सांगतो, स्वधर्मेची अर्जी जे, स्वधर्मेची विनियोगी जे, जे उरे ते भोगी संतोषीशी.
माऊलीने 750 वर्षापूर्वी काय सांगितलं? धन संपत्ती प्रॉपर्टी मालमत्ता मिळवणार आहोत ते नीतीने आणि धर्माने मिळवणार आहोत. जे खर्च करणार आहोत ते सुद्धा नीतीने आणि धर्माने खर्च करणार आहोत आणि जे शिल्लक राहणारे ते आपण सर्वजण आनंदाने उपभोगणार आहोत. अशी भावना असणारा हा त्यांचा दिग्दर्शक, त्यांचा निर्माता, त्यांचा कथाकार, त्यांचा पटकथाकार, त्यांचा लेखक, त्यांचे डायलॉग रायटर, काही सगळं संज्ञा एकत्र ऑल इन वन अशा पद्धतीचं भोसले सरांचं हे काम कौतुकास्पद आहे. मला अभिमान वाटला. आणि मग हे सर्व 1-2 वेळा आमची भेट झाली. काही इनपुट आपल्याला देणं धर्म आहे आपला CAचा, तर त्या पद्धतीनं सांगणं एवढंच फक्त काम. ॲफिनिटी फक्त चांगल्या कामाची आहे म्हणून मी या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आलो की आपण गेलं पाहिजे. आपण आपला एक प्रोफेशनवाला मित्र तयार करतोय, आपण गेलं पाहिजे, उपस्थित राहिलं पाहिजे, जाऊया, काय फरक पडतोय, अशी भावना जर आपल्या सगळ्यांनी निर्माण केली एक उत्तम कार्य होतं. आणि ते फक्त आपण दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही, त्यांनी केलंय तर आपण सर्वजण करूया. आणि एक उत्तम पद्धतीचं लोकांना स्वच्छतेचं महत्त्व, पर्यावरणाची जागृती आणि त्या दृष्टिकोनातून होणारा विकास, त्या दृष्टिकोनातून होणारं आपलं संवर्धन हे वेगळ्या पद्धतीचं होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने त्यांना उत्तम आशीर्वाद मिळालेले आहेत. पांडुरंगाची कृपा त्यांच्यावर आहे आणि त्यांचं नाव अरविंद आहे. अशा अरविंदाला माझ्यासारखा स्वामी विवेकानंद काय सांगणार? तर एवढंच फक्त म्हणेल, करवली तैशी केली कटकट, वाकडे की नीट आपणच जाणे, वाकडे की नीट आपणच जाणे. मला हा मंच इतका श्रीमंत आहे.